नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथन विथ उदय निरगुडकर या आपल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वाची गोष्ट घडत आहे. वी आर अराइव्ड इन द लीग ऑफ डेव्हलप्ड नेशन्स. भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रामधली एक महत्वाची गोष्ट म्हणजेच जलविद्युत प्रकल्पांमधला एक महत्वाचा प्रोजेक्ट, भारतातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प काही दिवसांमध्येच लोकार्पण होण्याच्या मार्गावर आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पाच्या संचालकांमध्ये एक मराठी माणूस आहे. हा प्रकल्प आहे सुबानसिरी. सुबानसिरी भारताचा मुकुटमणी. याच प्रकल्पावरती आज आपण बोलणार आहोत. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, बऱ्याचदा असं होतं की काखेत कळसा आणि गावाला वळसा, असं बरेचदा होतं. दिवाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा 12-12 तासांचा प्रवास करून थेट आसामच्या दिब्रुगडच्या जंगलांमध्ये जाऊन काम करणारे आपल्या इतके दिवसांसाठी आपल्याजवळ जोडले गेलेले डॉक्टर उदय निरगुडकर सर हेच या प्रकल्पाचे संचालक आहेत. आणि यांच्याकडनं आज आपण या सगळ्या प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. सर, तुमच्याकडनं तुमचं सगळ्यात पहिले अभिनंदन सुद्धा आणि स्वागत सुद्धा. थँक्यू. सर, पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे या आपल्या संपूर्ण प्रकल्पाबद्दल बोलण्याच्या आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा प्रकल्प सुबानसिरी हा जो प्रकल्प होतो आहे, या प्रकल्पामध्ये तुम्ही दिवाळीच्या मी मगाशी उल्लेख करताना सुद्धा सांगितलं की ऐन दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही घरी नव्हतात, तर तिकडे काम करत होतात. तिकडे सगळीकडे तुम्ही 15-15 तास सदैव लोकांसमोर, आम्ही तुमचे ते सगळे फोटोज पण बघितले आहेत. तर हा प्रकल्प जो आहे हा का महत्वाचा आहे आणि याचं सगळ्या भारतासाठी काय महत्व आहे? सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन अशा करता करतो की हिंदुस्तान पोस्टनी रोजचे जे मसाला कार्यक्रम आहेत, म्हणजे सुषमा अंधारे काय म्हणल्या, संजय राऊत काय म्हणले, आदित्य ठाकरे काय बोलले, गोपीचंद पडळकर काय बोलले, हे सोडून तुम्ही एका अत्यंत विधायक, सकारात्मक आणि भारताला अभिमान वाटेल अशा एका विषयाच्या अनुषंगाने इथे चर्चा करताय. आणि ही अतिशय सकारात्मक बाब आहे. याचं कारण कुठल्याही मराठी मीडियामध्ये याविषयी चर्चा झालेली नाही. फक्त प्रिंट इलेक्ट्रॉनिक मध्ये जर बोलायचं झालं तर युट्यूब मध्ये शेखर गुप्ता यांचं जे द प्रिंट आहे, त्यांनी याच्यावर एक अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यातून या प्रकल्पाचं महत्व आपल्या लक्षात येईल. आपल्या देशासमोर प्रगतीत सर्वात 2 मोठी आव्हानं आहेत आणि त्यातलं एक आव्हान आहे ते पाण्याच्या नियोजनाचं, त्याच्या उपलब्धतेचं, आणि दुसरं आहे ते म्हणजे वीज निर्मितीचं. या दोन्हींची जी मागणी आहे ती मागणी काही कमी होत जाणार नाहीये. लोकसंख्या वाढत जाते, तसंच पाण्याचा वापर वाढतोय आणि विजेची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढतेय. त्यामुळे नुसत्या विकासाकरता नाही, तर उद्याच्या जगामध्ये युद्धाचे विषय कोणते असतील तर त्यात सर्वात टॉपला जे असणार आहे ते असणारे पाणी आणि इंधनाची उपलब्धता, ज्याच्यामुळे जीवनाची गती, जीवनाच्या विकासाला एक मर्यादा येत आहेत. जीवनाचा स्तर जो आहे तो जीवनाचा स्तर पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे नसण्यामुळे खाली गेलेला आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. विकसित राष्ट्रांमध्ये जर गणना करायची असेल स्वतःची, तर एक निकष आहे आपल्याकडे, आणि तो निकष म्हणजे दरडोई विजेचा वापर किती होतोय तुमच्याकडे, याच्यावर तुमच्या देशाच्या विकासाचा मापदंड ठरवला जातो. आणि म्हणूनच जास्तीत जास्त वीज निर्मिती करणं हे प्रत्येक देशाचा भाग पडतं. आपणही अशाच प्रकारची वीज निर्मिती करतो आणि ती वीज निर्मितीतली सर्वात मोठं जर आपलं काय असेल तर ते साधन काय असेल तर ते आपण कोळसा जाळून आपण वीज निर्मिती करतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या मार्गाने वीज जेव्हा निर्माण करतो तेव्हा 1 किलोवॅट एवढी अतिशय कमी वीज निर्माण करायला सुद्धा आपण 0.85 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड हवेत सोडत असतो. म्हणजे किती प्रदूषण त्याच्यामुळे निर्माण होत असतं. त्यामुळे पर्यावरणाचे भीषण प्रश्न या कोल बेस्ड एनर्जी प्रोडक्शन मध्ये होत असतात. दुसरं आहे ते म्हणजे सौर ऊर्जा. सौर ऊर्जेला साठवून कुठे ठेवायचं? सूर्यास्त झाल्यानंतर त्याचा उपयोग जर मला करायचा असेल तर तो मला फारसा करता येत नाही, कारण त्याच्या साठवणुकीचा खर्च आज तरी खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्या एक मर्यादा आहे. तिसरं आहे ते विंड आहे. विंड म्हणजे पवनचक्क्या. त्याचंही एक मर्यादा अशी आहे की एक सीझनल त्याच्यामध्ये
फ्लक्च्युएशन्स खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे ते आपल्याला येऊ शकत नाही. न्यूक्लिअरमध्ये जर करायचं झालं पॉवर जनरेशन, तर न्यूक्लिअरमध्ये कपॅसिटी, तुमची क्षमता आणि क्षमतेचा फुटप्रिंट काय आहे याच्यावर देखील खूप मर्यादा आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यापेक्षा सुद्धा एक ग्रीन एनर्जी ज्याला आपण म्हणतो, त्याला एकच पर्याय उरतो प्रत्येक देशासमोर आणि भारतासमोर विशेषतः, आणि तो म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. म्हणजे आपण आपल्याकडे खंडाळा लोणावळ्यामध्ये जी आपण वीज निर्मिती टाटाची बघतो, ते जे धरण आहे तशा स्वरूपाच्या धरणामधून विजेची निर्मिती करायची. आज जर आपण पाहिलं तर दरडोई उत्पन्न जे आहे, दरडोई विजेचा वापर जो आहे तो चायनामध्ये 4710 किलो वॅट आहे, तोच अमेरिकेमध्ये 12,000 आहे, तर भारतामध्ये फक्त 1100 आहे. त्यामुळे आमचं जीवनमान उंचावायचं असेल, प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल, तर आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर शिवाय आता काही पर्याय नाही आहे. आणि आणखीन एक महत्वाचं सुभानश्री प्रकल्पाचं गरज, वैशिष्ट्य किंवा त्याचा उपयोग, स्ट्रॅटेजिक ज्याला आपण एक धोरण म्हणून म्हणू, तो काय असेल तर तिबेट म्हणजे ल्हासाच्या पूर्वेकडे एक चायना खूप मोठं धरण बांधते. नंतर कदाचित प्रश्नोत्तरात मी त्याच्यावर सविस्तर पण ते जे खूप मोठं धरण आहे, 60,000 मेगावॅट इतकं मोठं धरण आहे, आणि त्याच्या बाजूला झंगमू, ग्यात्सा, त्याच्यानंतर झोंगाळा, लॅन्झेन अशा स्वरूपाची अनेक छोटी छोटी धरणं सुद्धा ते उभी करतायत. या सगळ्यात महत्वाची नदी जर कुठली असेल जी चीनमधून आपल्याकडे येते, तर ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. भारताचं 30% पाणी हे या ब्रह्मपुत्रेतनं येतं, आणि 40% आपली जलविद्युत निर्मिती जी आहे ती या ब्रह्मपुत्रेतनं होत असते. या एका ब्रह्मपुत्रेला आपल्याकडे 52 उपनद्या आहेत, आणि त्या उपनद्या सुद्धा प्रचंड मोठ्या असतात, ज्याच्यातून पूर खूप मोठ्या प्रमाणात येत असतो, आणि तो पूर पार खाली आसामच्या पुढे काझीरंगा वगैरे याच्या पलीकडे पण जातो. त्यामुळे प्रत्येक वेळी पुनर्वसनाचे आणि लोकांच्या जीवितहानीचे प्रश्न आपल्याकडे निर्माण होतात. त्या सगळ्याला आळा बसायला म्हणून तिथे एक धरणाची, एक नाही सिरीज ऑफ धरणाची खरं गरज आहे. त्यातलं जे पहिलं सर्वात महत्वाचं धरण आहे सुभानश्री लोअर, हे 2000 मेगावॅटचं जे प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचा वेट कमिशनिंग असा जो काही एक आपण म्हणू, ते वेट कमिशनिंग आपल्याकडे आता परवा झालं. आमच्या सगळ्यांसाठी जे आम्ही तिकडे काम करत असतो त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा आणि काय म्हणू आपण त्याला, भाग्याचा क्षण होता. 4 दशकांच्या अथक परिश्रमानंतर हा दिवस भारताच्या आयुष्यात आलेला आहे. सर, तुम्ही आता सगळं सांगत होता, त्याच्यामध्ये या प्रकल्पाचं महत्व किती मोठं आहे हे कळतच आहे. पण वेट कमिशनिंग म्हणजे खरोखरच एक जणू काही याचा गृहप्रवेशच सुरू झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. पण आता तुम्ही या सगळ्यामध्ये, या सगळ्या ऊर्जा क्षेत्राबद्दल बोलत असताना जलविद्युत म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक बद्दल खूप त्याच्यावरती स्ट्रेस केलं, किंवा त्याचं महत्व तुम्ही सांगितलं. तर भारतात अशा कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला ह्या जलविद्युत प्रकल्पामध्ये अजून स्कोप आहे, आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे जलविद्युत प्रकल्प छोटे मोठे कशा पद्धतीने उभारू शकतो, ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा. या देशाच्या विद्युत निर्मितीचं धोरण हा जर विचार केला तर मला असं वाटतं की 2070 सालापर्यंत आपल्याला नेट झिरो म्हणजे कार्बन उत्सर्जन 0 या पातळीपर्यंत जर पोहोचायचं असेल, तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचं जे पोटेन्शियल आहे या देशातलं, ते पूर्णपणे एक्सप्लॉइट केल्याशिवाय, त्याचा पूर्ण वापर केल्याशिवाय आपल्याला काही गत्यंतरच नाही. याचं कारण त्यातून जी वीज निर्मिती होणार आहे ती क्लीन आहे, ती ग्रीन आहे, आणि त्याच्यामध्ये स्थानिकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याची कार्बन फुटप्रिंट आहे ती अतिशय कमी आहे. एक लक्षात घ्या, आपण एक चौथी देशात जगातली अर्थव्यवस्था आहोत. साधारणतः 6.5% ते 6.8% इतक्या वेगानं आपली अर्थव्यवस्था वाढते आहे. त्याचबरोबर विजेची मागणी पण वाढते आहे. एक छोटीशी आकडेवारी फक्त सांगतो, म्हणजे प्रेक्षकांच्या आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे इंडस ट्रिटी आपण जे म्हटलं होतं पाकिस्तान बरोबर, ज्याच्यावर आता आपण सस्पेन्शन म्हणजे आपण अनिश्चित काळासाठी ती पुढे ढकललेली आहे. पाकिस्तान बरोबर जेव्हा आपली फाळणी झाली तेव्हा जी ट्रिटी झालेली होती, जी संधी झालेली होती, त्या इंडस नदीतलं जे पाणी आहे त्याच्यावर आता आपण 15,000 मेगावॅट वीज निर्माण करतो, आणि प्रत्यक्षात त्याची क्षमता आहे ती 32,000 मेगावॅट पेक्षा जास्त वीज निर्मिती करायची.
म्हणजे हे किती महत्वाचं आहे आपल्याला सांगा की याचा पूर्ण वापर करणं. गंगेमध्ये आपण आता जेमतेम 5,500 मेगावॅट वीज निर्माण करतो. त्याचं पूर्ण पोटेन्शियल हे 15,700 ते 15,800 मेगावॅट इतक्या प्रकारचं मोठं आहे. मध्य भारतामध्ये ज्या नद्या सगळ्या खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वाहतात त्याच्यातून आपण जेमतेम 3,000 मेगावॅट निर्माण करतो. त्यांची क्षमता 5,000 मेगावॅटच्या आसपासची आहे. पश्चिमेकडे म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूला किंवा महाराष्ट्राच्या खाली अशा जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याच्यात आपण 5,500 मेगावॅट वीज निर्माण करतो. त्याचं पोटेन्शियल 7,000 मेगावॅट इतकं आहे. तर पूर्वेकडे जाणारी नदी आहे त्या नद्यांमध्ये आपण 8,200 मेगावॅट वीज निर्माण करतो आणि त्याचं जे पोटेन्शियल आहे ते 11,000 मेगावॅट एवढं आहे. हे सगळं एका बाजूला. आणि एक नदी ह्या सगळ्याच्या वरती दशांगुळ उरते ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. या ब्रह्मपुत्रेतून आपण आता फक्त 4,600 मेगावॅट वीज निर्माण करतोय. आणि याचं पोटेन्शियल किती आहे माहितीये? याचं पोटेन्शियल आहे 62,700 मेगावॅट. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला, फक्त जम्मू आणि काश्मीर आणि अरुणाचल यातल्या जरी सर्व नद्यांचं पोटेन्शियल आपण एक्सप्लॉइट करायचं ठरवलं आणि सर्व नद्यांवर योग्य ठिकाणी जर जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभे केले तर 70,000 मेगावॅट वीज आपल्याकडे निर्माण होऊ शकते. इतकी आत्ताची आपली भारताची जलविद्युत प्रकल्पाची निर्मितीची क्षमता आहे. याच्यामध्ये ज्याला आपण रिझर्वॉयर मधून जे पंप स्टोरेज म्हणतो त्याचा मी विचार अजून केलेला नाहीये. ते एक संपूर्णपणे वेगळं सायन्स आहे. ती एक संपूर्णपणे वेगळी टेक्नॉलॉजी आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक मोठा प्रकल्प प्रतापगडच्या पायथ्याशी महाबळेश्वरच्या खोऱ्यामध्ये आत्ता आमचा त्याचा अभ्यास चालू आहे आणि तो देखील तितकाच मोठा प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित होईल याची मला खात्री आहे. सर, आता तुम्ही या सगळ्या जलविद्युत प्रकल्पांच्या बद्दल सांगत होतात, त्याच्यावर किती आपण अजून किती पद्धतीने आपण या सगळ्या किती जास्त आपण याच्यातनं जलविद्युत प्रकल्प जलवीज तयार करू शकतो याच्याबद्दल सांगितलं, वीज निर्मिती करू शकतो त्याच्याबद्दल सांगितलं. पण आपण पुन्हा एकदा त्या सुभानसिरी प्रकल्पाकडेच येऊया की हिमालयासारख्या इतक्या बर्फाळ, इतक्या प्रचंड सतत काही ना काहीतरी हॅपनिंग होत असलेल्या, हॅपनिंग म्हणजे तिथेच काहीतरी संकटच येत असतं, म्हणजे लँडस्लाईड होत असते, कधी भूकंपाचे धक्के जाणवतात. अशा पद्धतीच्या सगळ्या आपण अनिश्चित वातावरणामध्ये अशा पद्धतीचं काम करणं आणि तुम्ही जवळपास 4 वर्ष या प्रोजेक्टवरती काम करत आहात. म्हणजे त्या संपूर्ण सगळ्या तुम्ही जसं काही व्हिज्युअल्स आम्हाला बघितलेत ते आपण व्हिज्युअल्स आपण आता बघूया सुद्धा. ते व्हिज्युअल्स पण आम्हाला दिसतंय कशा पद्धतीने किती कठीण काम आहे हे. तर 4-4.5 वर्षांचा जो तुमचा प्रवास आहे या प्रकल्पावरचा, हा किती थरारक होता. हा प्रकल्प कशा पद्धतीने उभा राहिला आणि हा प्रकल्प उभारत असताना कशा पद्धतीची आव्हानं तुम्हाला आली? आजपर्यंत एका सॉफ्टवेअर कंपनीचा सीईओ, एका आयटी कंपनीचा सीईओ, एका मीडिया कंपनीचा सीईओ, संपादक, एका फायनान्स मोठ्या कंपनीचा सीईओ, एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा सीईओ, या सगळ्यापेक्षा सुद्धा अतिशय समृद्ध आणि थरारक आणि काय म्हणू आपण त्याला समाधान मिळवून देणारा, या देशाच्या प्रगतीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा एक आपल्याला एक आनंद मिळतो. तो जर प्रकल्प आणि ते जर पद कुठलं असेल तर ते नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीच्या संचालक पदावर माझी नेमणूक झाली. तेव्हा खरं तर या क्षेत्राची मला शून्य माहिती होती. पण मग एकदा पडल्यानंतर मग त्या सगळ्याचा अभ्यास सुरू झाला आणि तेव्हा जो गले में अटकी हुई हड्डी ज्याला आपण म्हणतो तसा एक प्रकल्प होता, तो म्हणजे सुभानसिरी प्रकल्प. याची सुरुवात तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाजपेयी यांचं जे सरकार होतं ना त्या काळामध्ये याची सुरुवात झालेली आहे आणि तिथपासून हा रेंगाळलेला प्रकल्प, त्याचं आज 8 टर्बाईन्स त्याच्या चालू होणार आहेत. त्यातली जी पहिली टर्बाईन आहे त्याचं वेट कमिशनिंग, आपण जसं आपण एक ड्राय रन म्हणतो ना एखाद्या सॉफ्टवेअरची ड्राय रन वगैरे असं, तसं याचं वेट कमिशनिंग. वेट का? तर आमच्याकडे पाणी खूप, पाण्याचीच वीज निर्मिती आहे म्हणून. त्यामुळे 8 पैकी 1 युनिट चालू करण्याचा, टेस्ट करून बघण्याचा जो क्षण होता तो क्षण अक्षरशः आमच्या जीवनाचा औक्षण करणारा होता आणि 250 मेगावॅट वीज त्यातून निर्माण होणार आहे. आणि पुढच्या म्हणजे या येत्या डिसेंबर पर्यंत अशी 4 युनिट म्हणजे 1,000 मेगावॅट आणि एप्रिल-मे पर्यंत आणखीन पुढची 4 युनिट्स ज्याच्यामधून आणखीन 1,000 मेगावॅट असे 2,000 मेगावॅट निर्माण होऊन ते देशाला आपण अर्पण करणार आहोत. हा प्रकल्प कुठे आहे तर लखीमपूर, नॉर्थ लखीमपूर हा जो काही आसामच्या अति उत्तरेकडचा जो भाग आहे त्या उत्तरेकडच्या भागामध्ये आहे. पूर्वी तिकडे जेव्हा प्रकल्प चालू झाला तेव्हा त्या नद्यांवर पूल सुद्धा नव्हते. काही जी मशिनरी होती ती आम्हाला बांगलादेशमधून तिकडे न्यायला लागत होती. परंतु आता
विशेषतः मोदी सरकार आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर पूल तिकडे बांधले गेलेले आहेत नद्यांवर, आणि ती जी सगळी भूगोल आहे तो अतिशय कष्टदायक असा भूगोल आहे. उंच सखल भाग आहे, पोचायला अतिशय दुर्गम आहे, आणि तुम्ही जर एकदा पोचलात तर बाहेर पडताना त्याच मार्गाने तुम्हाला येता येईल असं काही सांगता येत नाही, इतकं ते सगळं बदलत असतं. त्यामुळे हे खूप मोठं चॅलेंज होतं. वर्षातले 6 महिनेच फक्त काम करता येतं, उरलेले 6 महिने तिकडे प्रवेश सुद्धा करता येत नाही, मशिनरी हलवता येत नाही. एवढं सगळं उभं करायचं तर खूप मोठ्या प्रमाणावर, आपण ती दृश्य जर दाखवली तर दिसेल आपल्याला, खूप मोठ्या प्रमाणावर सिमेंट लागतं, खूप मोठ्या प्रमाणावर रेती, खूप मोठ्या प्रमाणावर स्टील लागतं, हायड्रो इलेक्ट्रिक गेट्स असतात, ती गेट्स तिकडे तयार करायची असतात. हे सगळं करायला खूप मोठे असतात. त्यामुळे हा प्रकल्प जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याची एंड डेट होती, तोपर्यंत याचं 10% सुद्धा काम झालेलं नव्हतं. अर्थात याची जबाबदारी कुठल्या एका सरकारवर, कुठल्या एका व्यक्तीवर आपल्याला टाकता येत नाही. अनेक गोष्टी याच्यामध्ये आल्या. चायनानी विशेषतः याच्यामध्ये आपल्याकडच्या काही लॉबीजना, मग ते पर्यावरणवादी असतील, स्थानिक लोक असतील, यांना बहकावून, त्यांना फुसलवून, त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळं कथ्य नॅरेटिव्ह टाकून त्यांना या प्रकल्पाच्या विरोधात उभं केलं. आणि मग हा प्रकल्प जो UPA 1 मध्ये वाजपेयींकडनं आला, त्या UPA 1 मध्ये तो थांबला, तो अडकला. मग त्याच्यानंतर त्याच्यात डिझाईन चेंजेस भरपूर झाले, त्याच्यात जिओलॉजिकल चेंजेस आले, म्हणजे अख्खे डोंगर कोसळलेले आहेत. तुम्हाला सांगतो माझ्या डोळ्यासमोर अख्खा डोंगरच्या डोंगर इतकं भुसभुशीत आहे ते अख्खं डोंगर. आणि हा प्रकल्प इज अ डिव्हायडिंग बिटवीन 2 स्टेट्स, आसाम आणि बाजूचं राज्य यांच्यामधली डिव्हायडिंग बॉर्डर आहे. त्यामुळे त्या दोघांमधले एक मोठ्या प्रकारचे डिस्प्यूट होते. स्थानिकांना आपली आयडेंटिटी, आपली ओळख, सांस्कृतिक ओळख पुसली जाईल की काय, अशा प्रकारचा विषय होता. रिहॅबिलिटेशनचे विषय होते. आणि त्यामुळे 2002 साली सुरू झालेला 6285 कोटीचा प्रकल्प आत्ता पुरा होत असताना 26,650 कोटीपर्यंत आपण जाऊन पोचलो आहोत. आणि तरी देखील चिकाटीनं हे आम्ही करतोय, ही रिस्क आम्ही घेतोय. हे केवळ काम हे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग करू शकतं. गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याकडच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा जो परफॉर्मन्स आहे तो प्रायव्हेट सेक्टर इतकाच दैदिप्यमान आहे. आणि हे करायलाच हवं होतं आता. याचं कारण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे मिडॉक नावाचा जो भाग आहे, त्या मिडॉकमध्ये चायना 60,000 मेगावॅटचं एक मोठं धरण उभारत आहे. त्याच्यात वीज निर्मिती आहे, आणि त्यातून जर भस्कन त्यांनी आपल्यावर वॉटर बॉम्ब, ज्याचा उल्लेख प्रेमा खांडूनी केला, अरुणाचलचे मुख्यमंत्री, त्यांनी जर वॉटर बॉम्ब आपल्यावर सोडला तर अक्षरशः आसाम आणि खालचा अरुणाचल वगैरे सगळाच भाग पूर्णपणे पाण्याखाली तबाही होईल. आणि त्याच्याकरता आपल्याला हे धरण अत्यंत महत्वाचं आहे. नुसतं हेच नाही, सुबानसिरी लोअर, सुबानसिरी मिडल, सुबानसिरी अप्पर, आणि त्याच्यावरती जिथे ब्रह्मपुत्रा भारतामध्ये येते तिथे सियांग 11,000 मेगावॅटचं एक मोठा प्रकल्प, ज्याचा आता सर्वे आपल्याकडे चालू आहे. आणि हे चायना जी आपल्यावर वॉटर अटॅक करू शकतो, अटॅक काय फक्त ड्रोन आणि मिसाईल्सनी होत नाही, तो पाण्याने सुद्धा होऊ शकतो, किंवा पाणी थांबवून आपल्याकडे दुष्काळ पाडण्याची ते सुद्धा गोष्ट करू शकतात. त्यामुळे या करण्याकरता आपण हे सगळं. आता मध्ये दुसरं काय करतात, हे सगळं करताना चायना मी बघितलेलं आहे, ते काय करतं, स्थानिकांना फुसलं होतं. मग ते आमची कुठेतरी मशिनरीच अडकवून ठेव, मग कुठेतरी कामगारांना मारहाणच कर, कुठेतरी आणखीन काहीतरी कर, कुठेतरी केसच टाक, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे प्रकल्प अडकत जातात. या पार्श्वभूमीवर 40 वर्षांनी का होईना प्रकल्प वेट कमिशनिंग, म्हणजे याचा आपण एक टेस्ट रन करून बघतो. घरात एखादा टीव्ही फ्रीज आल्यानंतर आपण पहिले लावून बघतो की व्यवस्थित चालतोय की नाही, तर तो आता त्याचं एक युनिट व्यवस्थित चालतोय असं लक्षात आलंय. आणि ती मला असं वाटतं भारतासाठी आम्ही मोठे प्रकल्प तयार करू शकतो. आम्ही ते असंख्य अडचणींवर मात करून तयार करू शकतो. म्हणजे तुम्हाला एकदा सांगतो, मी एकदा सुबानसिरीच्या एका टनेलमध्ये, जिथे पाणी खूप वेगाने वरतून येणार आहे, त्या टनेलमध्ये जवळपास 27 किलोमीटर आत टनेलमध्ये TBM मशीन असतं, त्याच्यावर आमचे कामगार काम करत होते. आणि तिकडे संचालक म्हणून मी त्याची पाहणी करायला, देखरेख करायला गेलो होतो. आणि तेव्हा अचानक आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लँडस्लाईड झाली, म्हणजे टनेलच्या आतमध्ये झाली, आणि ती इतक्या वेगानं आमच्यापर्यंत यायला लागली. ती दृश्य इतकी थरारक आहेत. तो काला पत्थर वगैरे सिनेमा आपण जो पाहिला होता ना, त्याच्यापेक्षाही थरारक आहे सगळं. आणि मग अक्षरशः गंबूट घातलेले, डोक्यावर हेल्मेट, अशा अवस्थेत आम्हाला पळायला लागलं. आणि 5-7 किलोमीटर असं
पळाल्यानंतर पुढे आम्हाला एक आसरा मिळाला, तिथे गाड्या उभ्या होत्या, त्या गाड्यातनं पुन्हा आम्ही त्या टनेलमध्ये बाहेर पडलो. आणि असे जीवावरचे प्रसंग अनेकदा आलेत. कधी कधी वरती एक गॅस ट्रॅप्ड असतो, मिथेन गॅस, आणि वेल्डिंगची कामं तुम्ही जेव्हा करायला जाता तेव्हा वेल्डिंगच्या ठिणग्यांमधून तो मिथेन गॅस पेटतो आणि बघता बघता अख्खं टनेल हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतं. मग ती माणसं असतात ती सुद्धा एका क्षणार्धात त्यांचा कोळसा होऊन जातो. तेव्हा ह्या सगळ्याच्या चॅलेंजेसवर हे सगळं करायचं होतं. आणि त्यात पुन्हा पर्यावरणाचे इश्यू, त्यात पुन्हा चायनाचा हस्तक्षेप, त्यात पुन्हा राजकीय कुरघोडी करायचा प्रयत्न, स्थानिकांचे सगळे प्रश्न, त्या सगळ्यातून आम्ही मात करून विकसित राष्ट्र ज्या गतीनं काम करू शकतात तशाच प्रकारचं तशाच दर्जाचं काम आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आपल्याला या सुभानश्री प्रकल्पाच्या उभारणीच्या आणि त्याच्या पहिल्या वेट कमिशनिंगच्या निमित्तानं दिलेल्या आहेत. आपण स्पेसमध्ये, आपण डिफेन्स मेकॅनिझम मध्ये, आपण अंतराळात आणि डिफेन्समध्ये आपण काय ज्याला आपण म्हणू नेतृत्व पदावर पोहोचलेलो आहोत. हळूहळू आपण वीज निर्मितीमध्ये, आपल्याकडे रस्ते बांधणीमध्ये आपण जगातले सर्वोत्तम गतीनं आपण रस्ते बांधतोय हे आपल्याला दिसतंय. तसंच आपण सर्वोत्तम गतीनं आता वीज जलविद्युत निर्मिती प्रकल्प सुद्धा एक्झिक्यूट करू शकतो, याची चुणूक आपण जगाला यातून दाखवून दिलेली आहे. सर, तुम्ही आता हे सगळं वर्णन करत असताना तुम्ही 2-3 निसर्गाचा प्रकोपाचे जे वर्णन आहे त्याचा तुम्ही उल्लेख केला. त्याच्यामध्ये डोंगर धसला, त्यानंतर तुम्ही बोगद्यामध्ये असताना मध्येच मागे लँडस्लाईड झाले आणि तुम्ही अडकण्याची म्हणजे जीवावर बेतण्याची वेळ आली. तर एवढं सगळं होत असताना आपला तंत्रज्ञान, तुम्ही एवढे तज्ज्ञ आहात, तुम्ही याच्यामध्ये काम करत आहात, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळं काम करत असताना सगळ्यांचा तंत्रज्ञानावरती विश्वास असतो, विज्ञानावरती विश्वास असतो, पण ह्याच्यामध्ये आपल्याला जाणीव होते की काहीतरी दैवी शक्ती सुद्धा असते आणि तिचं सुद्धा काम चालू असतं आणि तिचं सुद्धा गोष्टी असतात. तर तुमचा ह्याच्यावरती विश्वास आहे का आणि तुम्हाला ह्याची जाणीव तिथे झाली का? 100% माझा याच्यावर विश्वास आहे आणि माझाच नाही, त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या प्रत्येकाचा विश्वास आहे. याचं कारण तिकडे निसर्ग इतका चमत्कारिक, इतका लहरी वागत असतो, त्या दैवी शक्तीपुढे तुम्ही शरण जाण्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय तुमच्या हाती नसतो. आणि अशा प्रकल्पामध्ये निसर्गाच्या मनाविरुद्ध जाऊन काम करणं हे कधीही हिताचं नसतं. म्हणून जेव्हा एक प्रचंड मोठा डोंगर धसला आणि अक्षरशः इतकं महाकाय धरण हल्लं, अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला स्थानिक जे कर्मचारी होते, स्थानिक जनता होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे एक मोठी पूजा करा. आणि 7 दिवस ती पूजा तिकडे चाललेली होती. आणि मग तो एक दरवर्षीचा प्रघातच बनला की दरवर्षी त्या स्पेसिफिक 7 दिवसांमध्ये ती पूजा केली जायची. तसंच टीबीएम मशीन हे अनेक वर्ष एका ठिकाणी अडकून पडलेलं होतं आणि ते जेव्हा खूप काही वर्षानंतर चालू करायचा प्रयत्न केला तेव्हा चालू होईना, दिवसाचा खर्च काही करोड रुपयाचा असतो अशा प्रकल्पाचा. त्यावेळेला सुद्धा स्थानिकांनी आम्हाला विनंती अशी केली की तुम्ही इकडे एक पूजा करा. आपण तंत्रज्ञानाची तर सगळी गोष्ट करणारच होतो, आपण काय फक्त पूजेवर अवलंबून राहणार असं नाही, परंतु आम्ही तंत्रज्ञानाची कमाल दाखवायचा जो प्रयत्न करतोय, म्हणजे नशीब कुठे असतं तर ते मला असं वाटतं प्रयत्नाच्या हाताच्या बोटाच्या शेवटच्या टोकावर असतं. तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करायचे असतात आणि ते पुरेपूर प्रयत्न केल्यानंतर त्याच्या टोकावर जे उभे असतं ना, ते तुमचं नशीब असतं. त्यामुळे त्या टनेलमध्ये जाऊन सुद्धा आम्ही पूजा केली. मला असं वाटतं गंबूट घालून केलेली माझ्या आयुष्यातली ती एकमेव पूजा होती, कारण तिकडे ते काढणं काही शक्यच नव्हतं, पायातले गंबूट किंवा डोक्यावरचं हेल्मेट, हातातल्या गोष्टी. सर, तुम्ही हे सगळं सांगत असताना आमच्या समोर ते प्रसंग उभे पण राहतात आणि एक थरारक म्हणजे एखादा प्रकल्प उभारणं हे किती मोठं काम असतं आणि किती हजारो लोकांचं त्याच्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन असतं, किती लोकांचे हात त्याला लागलेले असतात आणि त्यांच्या कष्टातनं अविरत प्रयत्नांतर एखादा प्रकल्प उभा राहतो आणि तो प्रकल्प खऱ्या अर्थाने जेव्हा सुरू होतो, यशस्वी होतो, तेव्हा सार्थक काय झालं असेल हे तुमच्या शब्दातनं आम्हाला समजतंय. तर तुम्ही या क्षेत्रातले तज्ञ, तुम्ही ह्या संपूर्ण प्रकल्पाचे संचालक म्हणून आपण काम केलेलंच आहे. या प्रकल्पावरती आपलं काम असल्यामुळे या क्षेत्राचा सुद्धा आपला अभ्यास आहे आणि पत्रकार म्हणून सुद्धा आपला अभ्यास आहे. तर आपल्या भारतातील शेवटच्या प्रश्नाकडे येत असताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2070 साली भारत 0 कार्बन उत्सर्जन करणारा देश असं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या लक्ष्याकडे आपण आता दमदारपणे वाटचाल करतोय. तर भारताच्या हरित ऊर्जा निर्मितीचं भवितव्य काय असेल आणि या सगळ्या आपण मगाशी चर्चा केली, जे आपण ज्या ज्या पद्धतीने आपण वीज निर्मिती करू शकतो, त्या सगळ्याच गोष्टींचं भारतातलं भवितव्य काय असेल आणि भारताची वाटचाल खरोखरच ते आपण लक्ष ठेवलंय त्या दिशेने सुरू आहे का, याच्याबद्दल सांगा.
आपल्याला हळूहळू कोळशावरचं आपलं अवलंबित्व कमीच करावं लागेल, याच्यात काही शंकाच नाही. आणि सौर ऊर्जा आपल्याला वाढवावी लागेल, परंतु सौर वर वाढवून किंवा न्यूक्लिअरवर अवलंबून आपल्याला आपले प्रश्न सुटणार नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्ही गाड्या आपल्याकडे, इलेक्ट्रिक व्हेकल आहेत. तर उद्या असं विचार करा की विकली जाणारी प्रत्येक टू व्हीलर, विकली जाणारी प्रत्येक थ्री व्हीलर, विकली जाणारी प्रत्येक चार चाकी आणि मोठे ट्रक्स आणि बसेस, हे सगळंच जर आपण ईव्ही केलं असतं किंवा झालं, तर या देशात किती आपल्याला वीज लागणार याचा विचार केलाय का आपण? आता आपल्याकडे एसी ट्रेन्स मुंबईमध्ये पुढच्या 2 वर्षात येतात. आता एसी ट्रेन जर करायची असेल तर आपल्याला किती वीज याच्याकरता लागणार आहे? त्यामुळे विजेची निर्मिती वाढत जाणार आहे. त्यामुळे या सगळ्याकडे एका विकासाच्या दृष्टिकोनातून, गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, की याच्यातनं आपल्याला परतावा मिळणार आहे, याच्यातनं माणसांची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, याच्यातनं याचं उत्पादकतेला, माणसाचं जीवनमान याच्याकरता उपयोग होणार आहे. पण हे सगळं करताना पर्यावरणाचा ऱ्हास न होऊन देता आणि स्थानिकांची कुठला संघर्ष न करता, ज्याला आपण एक कन्सेन्सस बिल्डिंग म्हणू, एक शेअरिंगची भूमिकेतून सगळ्यांनीच मिळून एक मोठं चित्र, थिंक बिग ज्याला आपण म्हणू, ते आपण केलं पाहिजे. हा प्रकल्प उभारत असताना सुद्धा मूळ नदीचा जो प्रवाह असतो तो बांधताना आपल्याला थोडं डायव्हर्ट, आणि तो डायव्हर्ट केलेला प्रकल्प असतो, तो डायव्हर्ट पाणी जे असतं त्यातलं एक जे टनेल होतं ते आमचं टनेल पूर्णपणे धसलं. आणि ते धसल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, पुढचे 2 पावसाळे, 2 वर्ष ते टनेल फक्त बुजवायला आम्हाला लागलेली होती. पण त्याच्यातनं आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की हे लर्निंग भारताच्या इतिहासातल्या इतर सर्व कंपन्या, मग THDC असेल, टेहरी डॅम प्रकल्प, निपो असेल, या सगळ्यांनाच फार उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. नुसतं नदी वाहते तेव्हा नुसतं खोरं सुपीक होत नाही, तर एक लोकजीवन, एक संस्कृती, त्या लोकजीवनावर आधारित गाणी, कथा. आम्ही लोकांना अनेकदा अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रेचा उत्सव करताना बघितलंय, ब्रह्मपुत्रेची पूजा करताना बघितलेलं आहे. त्यामुळे ते या नदीला एक चमत्कार मानतात. त्या चमत्कारालाच त्यांच्या जीवनाचा भाग करणारा सुबानसिरी प्रकल्प हा खऱ्या अर्थाने भारताच्या मुकुटमणी स्थानावर आहे आत्ता तरी. अर्थात हे 10 वर्षांनी स्थान जो सियांचा वरती प्रकल्प येतो त्याला मिळणार आहे. परंतु आज तरी जी दमदार पावलं आपला देश टाकतोय आणि वेट कमिशनिंग झालंय, त्यातनं मला असं कॉन्फिडन्स निश्चित आलेला आहे की येस, इट्स अ प्रीमॅच्युअर अरायव्हल ऑफ द फ्युचर. सर, या भारतातला एक जे खऱ्या अर्थाने आपण म्हणू की आजच्या घडीला हे भारतातलं फार मोठं आश्चर्यच आहे की अशा ठिकाणी असा प्रकल्प उभारणं आणि तो इतक्या क्षमतेचा उभारणं हे भारतीय तंत्रज्ञानातले जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांचं एक फार मोठं यश आहे. आणि त्यांनी फार मोठं चमत्कारच करून दाखवला असं म्हणायला काही हरकत नाही. या प्रकल्पातले तुम्ही यातले संचालक, या निर्मिकांमधले एक आहात, तुम्ही एक आहात. आणि तुम्ही आम्हाला आज या सगळ्या प्रकल्पाबद्दल सांगितलं. एक खरंच एक खूप महत्वाचा, आणि तुम्ही सहज सांगितलं तसं की एक वेगळा विषय आपण आज इथे घेत आहोत जो भारतासाठी खरं महत्वाचा आहे. अशा विषयावरती चर्चा करण्यासाठी तुम्ही मला वेळ दिलात आणि इतकी विस्तृत सविस्तर चर्चा केलीत आणि भवितव्यांबद्दल आम्हाला सांगितलं, या क्षेत्राच्या भवितव्याबद्दल सांगितलं. यासाठी हिंदुस्तान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर उदय निरगुडकर सर. त्यांनी आजच्या आपल्या विचार मंथन विथ उदय निरगुडकर या आपल्या मालिकेतील आजच्या भागामध्ये भारताच्या खरोखरच भारतीयांसाठी आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी जो एक प्रकल्प महत्वाचा आहे, आणि या प्रकल्पाने भारताने एक मैलाचा दगडच गाठलाय, अशा प्रकल्पाचे त्याच्यातले त्या निर्मिकांपैकी तेही एक होते. आणि त्यांनी आपले अनुभव सुद्धा सांगितले आणि त्या प्रकल्पाचं महत्व विशद करताना या क्षेत्राच्या भवितव्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा केली. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा अजून कुठल्या प्रकल्पांबद्दल, अशा कुठल्या विषयांबद्दल तुम्हाला इथे चर्चा घडवून आणावीशी वाटतेय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.